ती जबाबदारी ताकदीनं पूर्ण करण्यासाठी या जनतेचं प्रेम पाहिल्यावर एक ताकद, एक शक्ती मिळते. ती शक्ती आज साताऱ्यामध्ये आल्यानंतर, खास करून महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ती ताकद माझ्यामध्ये नक्की उपलब्ध होईल अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं होतात. आणि मी मनापासून सातारच्या जनतेला, भारतीय जनता पक्षाला, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, माझ्या मान गटावच्या जनतेला आणि साताऱ्याच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो. या मंत्रिपदाची जबाबदारी भेटून 24 तास झालेली आहे. विजन पण ठरवू, उद्दिष्ट पण ठरवू आणि कायम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत काम करत असताना एक विजन, उद्दिष्ट आणि काम करायची प्रचंड प्रेरणा आम्हाला सगळ्यांना मिळते. आणि त्याच प्रेरणेनं जो हा महाराष्ट्र आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढे घेऊन जायचं ठरवले आणि साहेबांनी सांगितलेलं आहे की आता महाराष्ट्र थांबणार नाही किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात थांबणार नाही, महाराष्ट्र शहरी भागात थांबणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ थांबणार नाही. या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत दुष्काळी भागामध्ये पाणी पोचेल आणि या सातारा जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, खास करून जिल्ह्यामध्ये एक औद्योगिक क्रांती उभी राहील अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आणि जी जबाबदारी दिलेली आहे गावच्या खेड्याच्या विकासाची, ती जबाबदारी समर्थपणे पार पडतो. सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपयांची मागणी मी केलेली होती. तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यताही दिलेली होती. त्या अनुषंगानं त्याचा प्लॅन तयार झालेला आहे, आराखडा तयार झालेला आहे आणि तयार झालेला आराखडा जो आहे सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाचा, या संदर्भात कालच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केलेली आहे. 3 तारखेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नायगावला पुन्हा येत आहे आणि त्यावेळी आता जो मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निश्चितपणे सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी आणा अशा पद्धतीची विनंती माझी असेल तर मला खात्री आहे की ती विनंती मान्य होईल. अजिबात कुठलाही तिला कायम नाही. पालकमंत्रीपदाचा निर्णय सगळ्यांच्या संमतीनं होईल. तिन्ही पक्ष समन्वयानं निर्णय घेतील. किंवा कुठलाही तिला शिल्लक राहिलेला नाही, तिला पण नाही. आता एवढी मोठी जबाबदारी 4ही मंत्र्यांच्यावर आहे. या जिल्ह्याला आजपर्यंत, या जिल्ह्यानं ज्या लोकांच्यावर प्रेम केलं, ज्या पक्षावर प्रेम केलं, त्या पक्षानं आजपर्यंत या जिल्ह्याला न्याय दिला नाही. आज आपण बघताय सगळ्यात जास्तीचा पाऊस आमच्या सातारा जिल्ह्यात पडतो, सगळ्यात कमी पाऊस पण आमच्या पलटण खंडाळा या भागामध्ये पडतो. परंतु आज अखेर आमचा दुष्काळ संपला नाही. 20-20 वर्ष त्या खात्याचे मंत्री असतानाही आमचा दुष्काळ संपला नाही. तेव्हा आता जनतेनं निर्णय घेतलेला आहे पाण्यासोबत जाण्याचा. जो पक्ष, जे लोक पाण्याचा प्रश्न सोडवतील अशा लोकांच्या पाठीशी जनता उभी राहिलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भारतीय जनता पक्षाच्या, आमच्या महायुतीच्या मागं जनता उभी राहिलेली आहे. आणि मला खात्री आहे आता दुष्काळ मुक्तीच्या दिशेनं अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही लढाई आम्ही पूर्णत्वाला नेऊ. औद्योगिक क्रांती उभी करू, शैक्षणिक क्रांती उभी करू. भाऊ, महायुतीचा बालेकिल्ला सातारा जिल्हा झाला, तसंच माढामध्ये आता तुम्ही लक्ष घालणार का? मागच्या वेळेचा जी बॅकलॉग होता तो भरून काढणार का खासदारकीचा? आता मिशन सातारा कंप्लीट झालेलं आहे. मिशन माढा हातामध्ये घेतलेलं आहे आणि बिलकुल चिंता करू नका. माढ्याची लढाई यशस्वी होईल ते उद्दिष्ट ठेवून काम करतोय. आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्ही एखादं उद्दिष्ट ठेवतो तेव्हा ते पूर्णही करतो. हे उद्दिष्ट आमचं पूर्ण होईल, बिलकुल चिंता करू नका. माढाही होईल, सोलापूरही होईल, साताराही होईल, अजिबात काळजी करू नका. मग पक्षानं जी जबाबदारी आताही मागितली नव्हती, आताही कुठलं खातं मागितलं नव्हतं. पक्षानं जी जबाबदारी दिली ती इमानदारीनं पार पाडण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतो आणि आताही तीच भूमिका घेऊन पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पाडू. आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करू. आता तुम्ही बघताय आम्ही सगळेजण एकत्र, ताकदीनं सगळेजण एकत्र काम करतोय. तर बिलकुल चिंता करू नका. बदललेला सातारा आणि वेगानं विकासाच्या दिशेने जाणारा सातारा आपण पाहू.